तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2। तर आता पार्ट 2चा मी पहिला व्हिडिओ बनवते। यापूर्वी आपण पार्ट 1चे म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1चे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पण ह्या विषयाचा आपण एक पण बनवलेला नव्हता। तर आजपासून आपण सिरीज चालू करतोय। तर याच्यामध्ये आज सर्वप्रथम सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे आपण। जे इम्पॉर्टंट आहे तेच घेणार आहोत। सर्व घ्यायचं आहे आपल्याला नाही, कारण वेळ कमी राहिलेला आहे, 3च महिने आपल्या हातामध्ये। तर चला सुरुवात करूया। आता किमोथेरपी हा क्वेश्चन जवळपास 5 वेळा विचारला गेलेला आहे। आता प्रिव्हियस इयरचं 10 वर्षाचा क्वेश्चन पेपर मी काढलेला आहे त्याच्यामध्ये। तर किमोथेरपीमध्ये आता आपण काय काय बघणार आहोत ते बघू शकता तुम्ही। किमोथेरपीचं डेफिनेशन बघायची, त्यानंतर उद्देश बघायचे, ते मार्ग कसा म्हणजे आपण देतो कसं ते तर त्याचा देण्याचा मार्ग, त्यानंतर किमोथेरपीचे दुष्परिणाम बघायचे, आपल्याला काय काय दुष्परिणाम होणार आहे, आणि त्याच्यामध्ये परिचारिकेची भूमिका पण आपल्याला एक्सप्लेन करायची आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत डेफिनेशन। तर डेफिनेशनमध्ये बघू शकता तुम्ही। आता किमोथेरपी काय आहे, हा एक उपचार आहे, कशावर आहे, कर्करोगावर आहे। तर असंच आपण डेफिनेशन तयार करा। तर डेफिनेशनमध्ये बघा, किमोथेरपी म्हणजेच काय आहे, कर्करोगाच्या। आता कर्करोगामध्ये काय असतं, आपला जास्त पेशी म्हणजे आपले जे सेल्स असतात ते जास्त डेव्हलप होतात गरजेपेक्षा जास्त। मग त्याच्यामुळे काय होतं, पेशींचा नाश करण्यासाठी म्हणजे ज्या कॅन्सर सेल आहे त्याचा नाश करण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी, त्यांची ग्रोथ आहे ती ग्रोथ स्टॉप करण्यासाठी आता काय करतो आपण, विशिष्ट औषधांचा किंवा विशिष्ट रसायनाचा वापर करतो। तर यालाच आपण काय म्हणतो, किमोथेरपी असे म्हणतो। त्या उपचाराला आपण काय म्हणतो, किमोथेरपी। तर हे औषध त्याच्याला काय होतं, कशाद्वारे आपल्या शरीरात पसरतं, रक्तभिसरण संस्थेद्वारे। समजलं। आता काय आहे, किमोथेरपी हे काय एक उपचार पद्धती कशावर आहे, तर कॅन्सरवर आहे। तर कशासाठी, कॅन्सरच्या ज्या सेल झालेल्या आपल्या शरीरामध्ये डेव्हलप, त्या सेलचा ग्रोथ स्टॉप करण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्यासाठी, त्याला डिस्कार्ड करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। त्याच्यामध्ये काय कोणतं आणखीन औषधे आणि रसायनाचा वापर करून याला काय होतं, त्यामध्ये आपल्या IV थ्रू सोडलं जातं किंवा इंट्राव्हेनसली सोडलं जातं। त्यामुळे काय होतं, रक्ताभिसरणातून आपल्या सर्व शरीरामध्ये हे औषध जाते, आणि त्याच्यामुळे ती काय होतात, आपल्या ज्या कॅन्सरच्या सेल असतात त्या डॅमेज होतात किंवा डेथ होतात। तर समजलं। सगळ्यात सोप्या पद्धतीने डेफिनेशन एक्सप्लेन केलेली आहे, दोनदा वाचून घ्या, पाठ होऊन जातं। त्यानंतर उद्देश बघू शकता। उद्देशमध्ये काय काय आहे, आपल्याला कॅन्सर पूर्ण बरा करणे, कॅन्सरवर नियंत्रण करणे आणि लक्षणे कमी करणे। जे चिन्ह लक्षणे बाबा, जे सायन्स सिम्पटम आहे आपल्याला पेशंटवर दिसणारे ते कमी करणे, हे मुख्य 3 उद्देश आहे। आता काय करायचं लक्षात ठेवायचं, CCP म्हणजेच काय, क्युअर, कंट्रोल आणि पॅलिएशन। त्याच्यामध्ये बघा, कर्करोगाच्या पेशी मुळापासूनच नष्ट करणे, बरा करणे म्हणल्यावर नष्ट करायचे, नियंत्रण म्हणल्यावर कर्करोग इतर अवयवांपासून पसरण्यापासून रोखणे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आपल्याला, दुसरं पाळून द्यायचं का त्याला नाही। लक्षणे कमी करणे, जेव्हा आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही। आता आपल्याला माहिती आहे 3rd स्टेजमध्ये किंवा 4th स्टेजमध्ये पेशंट गेलेलं आहे आणि थोडं एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं आहे, तर आपल्याला कळतं याच्यामध्ये तर हे काय आपल्या कंट्रोलमध्ये येणार नाही। तर याला काय करायचं, आपल्याला फक्त लक्षणे कमी करायची, वेदना कमी करायची आहे, त्याचं जीवन सुसह्य होईल, म्हणजे ते जितके दिवस जगणार आहे तो चांगल्या पद्धतीने जगेल, हे आपलं उद्देश राहणार आहे। कळलं, CCP लक्षात ठेवायचं। डेफिनेशन झाली, उद्देश झाला। आता देण्याचे मार्ग कसे देऊ शकतो आपण, तर शिरेद्वारे जास्त करून आपण जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम वेळेस आपण IV देतो, शिरेद्वारे इंजेक्शन किंवा सलाईनद्वारे दिले जाते। नंतर मग ओरली पण दिला जातो, गोळ्या किंवा कॅन्युलाच्या स्वरूपात, कॅप्सूलच्या स्वरूपात नंतर येतं सबक्युटानस म्हणजे IM पण किंवा सबक्युटानस, त्वचेखाली ठेवून किंवा स्नायूमध्ये पण दिले जाते। नंतर इंट्राथिकल म्हणजे मणक्याच्या द्रवामध्ये देण्याचे मार्ग कळले। त्यानंतर किमोथेरपीचे दुष्परिणाम। तर दुष्परिणाम आता तुम्ही बघितलेले किंवा हिरो हिरोईनला झालेले, आपल्या सोनाली बेंद्रे झाल्या, त्यानंतर हिना खान, अशा तुम्हाला बघू शकता तुम्ही काय झालेले त्यांच्यामध्ये दुष्परिणाम। त्याच्या जे तुम्हाला माहिती आहे ते अभ्यास झालेला नसेल तर मनाला लिहायचे, पण लिहायचे, असं रिकामा सोडायचा नाही पेपर। तर किमोथेरपीमुळे कर्करोगाच्या पेशींबरोबर सोबत शरीरातील चांगल्या पेशींवरही परिणाम होतो। तर आपण जे औषध त्या उपचाराद्वारे वापरतो त्याचा काय होतो, कॅन्सरच्या सेलवरती पण परिणाम होतो, आणि जे आपल्या चांगल्या सेल आहे आपल्या बॉडीतल्या त्या सेलवर पण परिणाम होतो। त्यामुळे काय होतं, खाली लक्षणे दिसतात, कोणते लक्षणे दिसतात ते बघू। तर पचनसंस्थेमध्ये काय होतं, बिघाड होतो। तर काय कसा बिघाड होतो, मळमळ होते, उलट्या होतात, आणि तोंडात अल्सर पण होऊ शकते। त्यानंतर त्वचेवर काय होतं, त्वचेवर सर्वात महत्त्वाचं केस राहत नाही, तर केस गळते आणि त्वचेवर पुरळ येते। त्यानंतर येतं रक्तामध्ये काय होतं, पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका होतो, म्हणजे पांढऱ्या पेशी WBC होत्या कमी होतात, मग त्यामुळे ॲनिमिया पण होऊ शकतो। आणि इतर प्रचंड थकवा जाणवतो आणि भूक मंदावते, हे झाले आपले दुष्परिणाम। आता परिचारिकेची भूमिका बघू। तर नर्स म्हणून आपली काय काळजी घेता येईल ती खाली आपण एक्सप्लेन केलेली आहे। आता प्रोसिजर होण्यापूर्वी आपण काय करणार आहे, रुग्णाची सहमती घेणार आहे,
पेपरवर्क कंप्लीट करणारे, त्यांचे वजन घेणारे, त्यांचे व्हायटल्स तपासणारे, आपण जेव्हा किमो देणार आहे त्याच्या अगोदर प्री प्रोसिजर. आता ड्युरिंग प्रोसिजरमध्ये काय करणार आहे, औषध देताना शिरेमध्ये जळजळ किंवा गळती होत नाही ना, कॅट आऊट नाही ना, त्याला स्वेलिंग येते का, त्याला काही त्रास होतोय का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. तर हे इन जनरल तुम्ही मनाने भरपूर काही लिहू शकता. आता मी थोडेच नोट्स काढलेले आहे आणि तुम्हाला वेळ कमी, त्यामुळे लवकरात लवकर आता व्हिडिओ रेग्युलर येत राहणार आहे. फक्त तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. कारण मी आता क्वेश्चन पेपर JNM फर्स्ट इयरची क्वेश्चन पेपर अपलोड केली होती. मला सेकंड इयरच्या पण करायची, मी टाईप करून ठेवलेली आहे, पण व्ह्यूजच येत नाही आहे. त्यामुळे मला ते इंटरेस्टच राहिलेलं नाही करायला. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटने खूप प्रोत्साहन भेटतं मला. तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला. आता त्याच्यानंतर येतं मळमळ आणि उलट्यांचे व्यवस्थापन. ड्युरिंग प्रोसिजर झालं. आता पोस्ट प्रोसिजर म्हणजेच मळमळ उलटे झाल्यानंतर काय करणार व्यवस्थापन. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला काय करायचं आहे, अँटीएमेटिक औषध देणे, पॅनेम सेट देऊ शकतो आपण त्यांना. त्याच्यामध्ये संसर्ग प्रतिबंधन करणे म्हणजे रुग्णाच्या गर्दीच्या ठिकाणापासून लांब ठेवणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणे. त्यानंतर मानसिक आधार द्यायचा त्यांना. ते ऑलरेडी भरपूर टेन्शनमध्ये असतं, त्यांना मानसिक आधार द्यायचा आहे. म्हणजे केस गळणे, आजारामुळे ताणतणाव असतो, केस गळ्यामुळे अजूनही होतं त्यांना, कसं उदासीतपणा येतो, नैराश्य येतं त्यांना, त्याच्यापासून आपल्याला मानसिक आधार द्यायचा. अशा वेळी त्यांना धीर देणे. आणि आहार, रुग्णाला उच्च प्रथिने म्हणजे भरपूर आपल्याला त्याला हाय प्रोटीन डाएट द्यायचं आहे, हाय कॅलरीज डाएट द्यायचं आहे आणि भरपूर द्रव्य द्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपलं आज आपण बघितलं किमोथेरपी. याच्यामध्ये खूप व्यवस्थित नोट्स काढलेले आहे. तुम्ही एवढं केलं सफिशियंट आहे, 5 मार्क भेटून जाणार आहे. फक्त चांगला अभ्यास करा, चांगलं पाठांतर करा. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणारे, चॅनलला सबस्क्राईब करणारे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायचे. धन्यवाद.